मूळ संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्याच्या व्यक्ती निर्माणाच्या कामातून उभा राहिलेला आहे. तुम्हाला तिथे जावं लागतं. राजकीय पक्ष चालवणे हे संघाचं काम आहे का? तर राजकीय पक्ष चालवणे हे संघाचं काम नाही. संघाला त्याची काहीही पडलेली नाही. संघाला संघच चालवायचा आहे. संघाचा स्वयंसेवक देशाच्या राजकीय नेतृत्वाच्या शीर्षस्थानी असला तर संघ हिंदू हिताचा अजेंडा अधिक चांगल्या प्रकारे रेटू शकतो. पण तो नसेल तर काय करणार आहे? संघाची शताब्दी साजरी करायला संघ काही खूप उत्सुक नाहीये. उलट संघ समाजात जाण्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधतोय. त्यामुळे संघाचं इंटेलेक्च्युअल पोर्ट्रेट तुम्ही कसंही रेखाटत असलात तरी सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी समाजापर्यंत नेऊन पोहोचवलेला एक संघ आहे आणि तो वेगळा आहे. संघाला काही मुसलमान वर्ज नाही आहेत, पण हिंदू हिताच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या मुसलमानांनाही आपण सोबत घेऊ एवढं संघ भाबडा नाही. How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यात आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल चर्चा करतोय, कारण अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एक संस्था भारतामध्ये 100 वर्ष काम करते, राजकीय क्षेत्रात प्रभाव पाडते, सामाजिक क्षेत्रात प्रभाव पाडते, सांस्कृतिक क्षेत्रात प्रभाव पाडते, म्हणजे नक्की काय घडतं, तिच्यावरचे आक्षेप काय आहेत, मुळात आज आणि उद्याचा संघ कसा असेल, संघाची गरज भारतीय समाजाला राहील का, या विषयांवर आज चर्चा करायची. माझ्याबरोबर आहेत पत्रकार आणि मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. नमस्कार विनायक. पहिला प्रश्न हाच आहे, तुमच्या मते संघ म्हणजे नक्की काय? संघ ही एक संघटना आहे जी हिंदूंनी हिंदूंच्या हितासाठी हिंदूंसाठी चालवले आणि त्यात याचा अर्थ हिंदूची जी व्याख्या आपण करतो ती धार्मिक नाही आहे, ती सांस्कृतिक आहे. सगळ्यांचे पूर्वज एक आहेत हे आता आपण डॉक्टर मोहनजी भागवतांच्या वेगवेगळ्या उद्बोधनात ऐकलेलं आहे आणि तीच संघाची भूमिका आहे आणि तोच संघ आहे. पण हिंदू हा शब्द एम्फसाइज करताना कित्येक वेळेला तो मुस्लिम द्वेष म्हणून येतो. असं जर का नसेल जसं तुम्ही म्हणताय तरी तशी इमेज का बनती? मग त्याची दोन कारण आहेत. एक तर संघाच्या प्रतिमा जी माणसं तयार करतात ती माणसं कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या व्हेस्टेड इंटरेस्ट मधनं करत असतात. मग संघ संविधान विरोधी आहे, संघ अनुसूचित जाती जमातीच्या मंडळींच्या विरोधात आहे, ही प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करताय, कोणत्या कारणांसाठी करताय, असे उद्देश ठेवून संघाची प्रतिमा तयार करणाऱ्या पर्स्पेक्टिव्ह मधून जर तुम्ही पाहिलं तर मग तुम्हाला संघ हा तुम्ही जसं म्हटलं तसा तो मुस्लिम द्वेष्टा वाटेल, तो अनुसूचित जाती जमातींच्या विरोधी वाटेल. मग जे काही रूढ अर्थाने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 संघावर आरोप होतात, ते घटना बदलायचे, ही ब्राह्मणांचीच आहे, हेच आहे, तेच आहे, तुम्हाला मग ते सगळं तसं दिसायला लागलं. इट इज अ गेम ऑफ परसेप्शन. पण मग एवढं सगळं करतात लोक, संघाला एवढे विरोधक का आहेत? संघाला विरोधक माध्यमांमध्ये आहेत, समाजात नाही आहेत. समाजात संघाला खूप कमी विरोधक आहेत आणि संघ ही अशी गोष्ट आहे की जी जर तुम्ही मोकळ्या मनाने समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही संघाच्या प्रेमातच पडता. अशा काय गोष्टी आहेत की ज्यानं सामान्य माणसानं संघाच्या प्रेमात पडावं? तुम्ही संघाचं आकलन 2-3 प्रकारे करायचा प्रयत्न करत राहता. विचारवंत म्हणून तुम्ही संघाची तात्विक बैठक शोधायला जाता, डॉक्टर एडगेवारांच्या चरित्राचं डिकोडिंग करायचा प्रयत्न करता, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ते करायचा प्रयत्न करता. पण मूळ संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्याच्या व्यक्ती निर्माणाच्या कामातून उभा राहिलेला आहे. तुम्हाला तिथे जावं लागतं.
डॉक्टर एडगेवारांचे पहिले जे प्रचारक होते, जे डॉक्टरांनी फक्त 15 वर्षात या देशात अखिल भारतीय संघटन उभं केलंय. कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नाही, कुठल्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नाही. आणि त्यावेळेसचा सगळा जर विचार केला तर त्यावेळेसचे डावे, ज्यांच्याकडे एका वेळेस म्हणजे मोठी राष्ट्र होती ज्याच्या विचारसरणी, त्यांचे रेफरन्स ते रशियात शोधायचे, आता ते चायनात शोधायचे, अजून कुठे कुठे शोधायचे. काँग्रेस होती जिला भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती. गांधी, नेहरूंसारखे दिग्गज नेते काँग्रेसकडे होते. आणि त्या काळात डॉक्टर एडगेवार नागपूरच्या मोहितेवाड्यात लहान लहान मुलांना घेऊन शाखा सुरू करतात. मग हे शाखेचं तंत्र काय आहे? तर शाखेचं तंत्र हे 101% व्यक्ती निर्माणाचं तंत्र आहे. व्यक्ती निर्माण म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला संघाच्या जवळ आणणं, शाखेच्या जवळ आणणं आणि त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणं. माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केव्हा घडतात? जेव्हा तो क्लासिकल कंडिशनिंगची केस आहे. तुम्ही एखादी गोष्ट अनुभवता आणि मग तुम्ही तीच पुन्हा पुन्हा करत राहता. संघाच्या शाखेत तुम्हाला तुमची काळजी घेणारं कोणीतरी सापडतं. म्हणजे आजच्या कॉर्पोरेट भाषेत ज्याला तुम्ही मेंटॉर म्हणता, तसा कोणीतरी मेंटॉर तुम्हाला प्रत्येक शाखेत सापडतो. तो कधी तुमचा मुख्य शिक्षक असतो, कधी कार्यवाह असतो, कधी संघचालक असतो किंवा अजून कोणीतरी अधिकार असतो. हा मेंटॉर तुमच्यासाठी सगळं करतो. तो तुमच्यासाठी कॉलेजचे फॉर्म भरतो, तो तुमच्यासाठी हॉस्पिटलला येऊन थांबतो, तो तुमचा मित्र असतो, मार्गदर्शक असतो, अडीअडचणीला संकटात उभा राहणारा परमेश्वरही असतो. अशी माणसं संघ तयार करतो. आणि ही माणसं संघाचं काम असं खूप बौद्धिक जडत्वाचं वाटतं, पण ते मुळात तसं नाहीये. मुळात काम व्यक्ती निर्माणाचं आहे. मुळात कुणीतरी मला भेटलेला असतो ज्यांनी मला माझ्या वैयक्तिक जीवनातल्या सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये अत्यंत भ्रातृभावाने मदत केलेली असते. अत्यंत मातृहृदयाने मदत केलेली असते. संघाला माणसं तिथे जोडली जातात. संघाला माणसं तत्वज्ञान वाचून जोडली जात नाहीत. संघाची घटना आजपर्यंत मी वाचली आहे असं दावा करणारा स्वयंसेवक कार्यकर्ता तुम्हाला पटकन सापडणार नाही. संघ माणसं जोडतो. संघ माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणतो. संघ माणसाला निर्व्यसनी ठेवू शकतो. संघ माणसाला उच्च शिक्षा घेण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो. संघ चांगलं सामाजिक काम उभं करण्यासाठी तुम्हाला पुश करू शकतो. जर तुम्ही राजकारणात जाणार असाल तर तुम्हाला संघ तिथेही तू नीतिमत्तेने वाग अशी संघ अपेक्षा तरी ठेवू शकतो. त्यामुळे संघ माणसातून, संघाचं आकलन तुम्हाला त्या प्रकारे करावं लागतं. संघ हे जे व्यक्ती निर्माण करतो, जे तुम्ही सांगितलं, त्या व्यक्ती निर्माणा पाठीमागचं वैचारिक अधिष्ठान काय आहे? संघाची व्हॅल्यू सिस्टीम काय? हा खूप जड प्रश्न आहे आणि तो संघात कुणालाच कधीच पडत नाही. कारण संघाचं उपकरण शाखा आहे. संघाचं उपकरण अन्यान्य वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत. म्हणजे जसं पूर आला तर सरसंघचालक काही पत्र काढत नाहीत स्वयंसेवकांना की आता तुम्ही जा आणि मदत करा, मग इथे एवढा निधी ठेवलेला आहे, तो निधी तुम्ही अशा प्रकारे वापरा. हे एकदम अनैसर्गिक आहे संघासाठी. नैसर्गिक काय आहे तर हा समाज माझा आहे, हे शेजारी माझे आहेत, हे लोक माझे आहेत, हे सगळे लोक माझे आहेत आणि मला त्यांच्यासाठी जाऊन आता काम करायचं. मग संघाचा स्वयंसेवक त्याची हाफपॅन्ट घालतो, अजूनही हाफपॅन्ट घालतात, कारण ते पुराविराला गेलं की ते बरं पडतं आणि सेवा करायला उतरतात. मग तुम्ही ज्याला रूढ अर्थाने व्हॅल्यू सिस्टम म्हणता, देशप्रेम, बंधुत्व, समाजाच्या बाबतीतली कणव, डेडिकेशन, जी काही मूल्य तुम्ही मानता ती सगळी मूल्य इथे ऑटोमॅटिकली काम करायला लागतात. कारण तसं करणारे आधी कुणीतरी त्याने लहान असताना पाहिलेले असतात. हा प्रदीर्घ चाललेला प्रयोग आहे. हा 100 वर्ष चाललेला प्रयोग आहे. त्याचा तुम्ही स्पॅन लक्षात घ्या. हा स्पॅन खूप मोठा आहे आणि संघात सगळं काही द्यायचं आहे. संघ तुम्हाला काहीच देणार नाही. संघ फार फार तर तुमच्या जीवनात बदल घडून आणेल. संघ तुम्हाला पगार देणार नाहीये. संघ तुम्हाला महत्वाची पदं देणार नाहीये. जो संघाला जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो तो संघात मोठा आहे. त्यामुळे संघाची काही अशी रूढ अर्थाने व्हॅल्यू सिस्टम नाहीये, पण
समाज चांगल्या प्रकारे चालण्यासाठी जी जी मूल्य लागतात, व्यक्ती म्हणून तुम्ही खरं बोललं पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, आदर्श मुलगा असलं पाहिजे, वगैरे 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 जी मूल्य तुम्ही मानता, ती सगळी मूल्य संघाच्या कार्यपद्धतीतनं स्वयंसेवक अदृश्यपणे, अप्रत्यक्षपणे आत्मसात करत असतात. तुम्ही जे सांगताय त्यानुसार संघाची रचना ही इनफॉर्मल दिसती. ती जर का फॉर्मली डॉक्युमेंटेड असती, त्याच्यावरचं लिटरेचर अवेलेबल असतं, ज्याला रूढार्थानं आजकाल म्हणतात तसं स्कॉलरली डॉक्युमेंट्स अवेलेबल असते आणि ते अधिक प्रमाणात उपलब्ध असते, तर संघाची अधिक वाढ झाली असती का? संघाबद्दलचा ऍक्सेप्टन्स अधिक राहिला असता का? नाही, मला असं वाटतं की संघाचं काम हे अनौपचारिक आहे का, तर ते खरंच अनौपचारिक आहे. कारण व्यक्ती निर्माणाचं काम हे नेहमी अनौपचारिकच असतं. व्यक्ती मनापासून जेव्हा तुम्हाला जोडली जाते तेव्हा ती अनौपचारिक पद्धतीनेच जोडली जाते. मित्र जोडणं ही जी प्रक्रिया आहे ना, ती अनौपचारिक असते ना. तुम्ही काय असं औपचारिकरित्या आज ठरवून आज अमुक वाजता अमुक ठिकाणी अमुक वेळी आपण आजपासून मित्र होऊया, असं जरा अनैसर्गिक आहे. तर हे तितकंच अनैसर्गिक आहे. जर आणि संघाचे काही प्रयोग डॉक्युमेंट झाले आहेत, म्हणजे सेवा प्रकल्प डॉक्युमेंट झाले आहेत. पण गंमत सांगतो, म्हणजे जी ग्लोबल मूल्य आपण आज बोलतो, व्हॅल्यूज ज्या म्हणतो, म्हणजे लिबर्टी किंवा आपल्याकडे बोलायचं तर स्वातंत्र्य वगैरे वगैरे वगैरे. तर स्वातंत्र्य काय असतं? स्वातंत्र्य तुम्ही जिथे जिथे आहात तिथे तुम्हाला वाटेल ते करून यश मिळवण्याचं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असतं. आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला संघातच सापडतं. बर, तुम्हाला प्रयोग करायला कुणीही नाही म्हणत नाही. आणि प्रयोग फसतात पण. असं नाही की संघाच्या स्वयंसेवकांनी केलेले सगळेच प्रयोग यशस्वी झाले आहेत, प्रकल्प बंद पडले आहेत, स्वयंसेवकांच्या जीवनात अपयश आलंय, पण तरी सुद्धा हा प्रवाह पुढे जातोच आहे. त्यामुळे काही ठिकाणी डॉक्युमेंटेशन झालंय, पण तो मूळ संघ नाही जो डॉक्युमेंट केलेला आहे. आणि आता जे डॉक्युमेंट केलंय ते तसं संघ वागतोय. तसं केलं तर संघाची स्थिती एखाद्या सेमेटिक रिलिजन सारखी होऊन जाईल. तुम्ही स्वतः एक संस्था चालवता आणि कॉर्पोरेट विश्वासही तुमचा संपर्क आलेला आहे, जगभरात संपर्क आलेला आहे, वाईल्ड लाईफ मुळे आलेला आहे. म्हणून हा पिक्युलर प्रश्न आहे, तुम्ही संघाचं स्वॉट अनालिसिस कसं करा? संघाचं स्वॉट अनालिसिस करता येत नाही, मी मगाशी पण म्हटलं ना. कारण संघ ही स्टेबल कन्सेप्ट नाहीये. संघ खूप स्वतःमध्ये बदल घडवत राहतो. मगाशी जसं म्हटलं की 1925 साली डॉक्टरांनी जेव्हा संघ सुरू केला त्यावेळेस त्यांना समकालीन असलेल्या संस्था, विचारधारा, त्या विचारधारेला आपलं मानून स्वतःचं जीवन देणाऱ्या व्यक्ती, संघटना, यांची आज स्थिती काय आहे आणि संघाची स्थिती आज काय आहे, त्याचं जर आपण मूल्यमापन करायला लागलो तर तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी सापडतील. संघात उणिवा आहेत का, तर त्या त्या ठिकाणच्या प्रक्रियांमध्ये त्या उणिवा असतात आणि स्वयंसेवक त्या दूर पण करून घेतात. म्हणजे मी जे सांगतोय आता पुढे ते तुम्हाला खूपच इंटरेस्टिंग वाटेल, पण दत्तोपंत ठेंगडींचा कम्प्युटरायझेशनला टोकाचा विरोध होता. पण आजच्या घडीला सगळ्यात जास्त IT मिलनं संघाचीच चालतात. अशा प्रकारे देशाचा, समाजाचा विचार करण्यासाठी IT प्रोफेशनल जर कुठे एकत्र येत असतील तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्लॅटफॉर्मवरच आहेत. आता या दोन गोष्टी विरोधाभासी वाटतात काय, तर वाटतात आणि त्या आहेत. पण संघाने तो स्वतःमध्ये करून घेतलेला बदल आहे. बाकी कुणालाही असे बदल करता आलेले नाहीत. ज्यांनी त्यांच्या पद्धतीने या समाजाचा, देशाचा, माणसांचा विचार केला आणि विचारसरणीनुसार काम केलं, त्यांना अशा प्रकारे बदलत्या काळानुसार स्वतःला बदलणं जमलेलं नाहीये, शक्य नाही झालेलं त्यांना. त्याचं कारण पुन्हा तुम्हाला डॉक्टर एडगेवारांच्या जीवनात जाऊन शोधलं तर सापडतं. बर, ते खूप इंटरेस्टिंग आहे. डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यापूर्वी रूढ अर्थाने अवेलेबल असलेले सगळे मार्ग त्यांनी अनुभवून पाहिलेले आहेत. त्यांनी जंगल सत्याग्रह केले, ते काँग्रेसमध्ये पण होते, ते काँग्रेसमध्ये सुद्धा होते. त्यांनी जंगल सत्याग्रह केलाय, त्यांनी क्रांतिकारकांबरोबर काम केलंय, ते तुरुंगात गेलेत आणि त्यांनी त्या सगळ्यातनं बाहेर पडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि 15 वर्षात एक अखिल भारतीय संघटना उभी केली.
दिस इज नॉट अ जोक. हम्म. 15 वर्षात इतकी विविधता असलेला देश, इतक्या भाषा, इतके सांस्कृतिक प्रवाह, इतक्या उपचार पद्धती, कित्येक ठिकाणी मीटिंग ग्रीटिंगचे नॉर्म्स वेगवेगळे आहेत आपल्या देशात. तरी सुद्धा या सगळ्यांना आपण देश म्हणून एकत्र आहोत अशा प्रकारची भावना त्यांच्यात रुजवणं आणि एक अखिल भारतीय संघटन उभं करणं फक्त 15 वर्षात. कारण त्या आधी त्यांनी जे सगळे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत ना, त्याच्यात ते दडलेलं आहे. त्यांच्या लक्षात एक गोष्ट काय आली, आक्रमण मुघलांचं असो किंवा ब्रिटिशांचं, बाहेरून येणारी आक्रमणं एखाद्या व्यक्तीला, एखाद्या समाजाला, व्यक्ती समूहाला का रोखता येत नाही? कारण तो विसरतो, तो स्वतःचा आत्मभान विसरतो, तो विसरतो मी कोण आहे. आणि त्या आत्मभान तुमचं गेलं की तुमची लढण्याची वृत्ती संपते, तुम्ही लढू शकत नाही. त्यामुळे ती तटस्थता पण आहे आणि त्या तटस्थतेतनं येणारे निरनिराळे प्रवाह स्वीकारण्याची मानसिकता आहे आणि त्यावर लेअर टू लेअर एक ऑर्गनायझेशनल फिलॉसॉफी तयार झालेली आहे. आणि ही फिलॉसॉफी ही सामूहिक शहाणपणाची आहे, ती आलेल्या अनुभवांच्या आधारावर आलेली आहे. तुम्ही म्हणालात की आत्मभान शोधण्यासाठी संघ प्रवृत्त करतो आणि दुसरी गोष्ट मेंटॉरशिप देतो, एकास एक शक्यतो कनेक्ट असतो. गेल्या 100 वर्षात या दोन गोष्टी करायला जेवढे अव्हेन्यूज अवेलेबल होते त्याच्याहून कैक पट जास्त अव्हेन्यू इंटरनेटमुळं, जग कनेक्ट झाल्यामुळं आजच्या तरुणाई पुढे आहेत. आत्मभान शोधण्यासाठी, मेंटॉरशिपसाठी, आपल्याला हवं ते ज्ञान, माहिती मिळवण्यासाठी. अशा वेळेला आजचा तरुण तितक्याच उत्साहानं ह्या दोन गोष्टींसाठी संघाशी कनेक्ट होईल का? मानवी स्वभावाचा एक प्रवास आहे. म्हणजे तुम्ही डेटामधून इन्फॉर्मेशनमध्ये जाता, इन्फॉर्मेशनमधून तुम्ही नॉलेजमध्ये येता, नॉलेजमधून तुम्ही नंतर विजडमला येता. बरोबर आहे. हा प्रवास तर तुम्ही पण मान्य कराल. तर जेव्हा त्या विजडमची गोष्ट येते ना, सत्य काय आहे, माझं खरं कॉन्ट्रीब्युशन मी कुठे करू शकतो, त्यावेळेस माणूस स्वतःच्या आशा, आकांक्षा, संघर्ष सोडून एक स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करतो. आणि भारतातल्या बहुसंख्य तरुणांना तो संघात सापडला असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे डाव्या विचारसरणीलाही वेळ दिलेले, नक्षलवादालाही वेळ आणि आयुष्य दिलेले, आजही काँग्रेसचा एक नॅचरल बेस आहेच की. तर ती तिथे का जातात, कुठल्या आंदोलनामध्ये का लोक जातात, तरुण का जातात, लिटफेस्ट मध्ये तरुण का जातात. आणि गिवन द चॉईस सगळ्यात मोठं जेनझी पॉप्युलेशन संघाकडेच आहे ना, अजून कुणाकडे. बर, पण हा जेनझी क्राऊड संघाशी कसा अटॅच्ड आहे? तो वेगवेगळ्या आयामातून अटॅच्ड आहे. म्हणजे आता आमच्याकडे मुंबईत माय ग्रीन सोसायटी नावाची एक ऑर्गनायझेशन काम करते. 22,000 सोसायट्यांमध्ये कचरा संकलन, सोसायट्यांचं वेस्ट कन्व्हर्टिंग टू कंपोस्ट अशा प्रकारचं काम करतो. तर प्रत्येकाला काही नाही काही काम आहे, उपक्रम आहे. आता हा संघाचा अधिकृत उपक्रम आहे का, तर नाहीये, पण तो संघाच्या स्वयंसेवकांनी चालवलेला उपक्रम आहे. हेच तत्वज्ञान किंवा हीच कार्यपद्धती सगळ्यांना लागू आहे. संघाचे सरसंघचालक आहेत, सरकार्यवाह आहेत, सहसरकार्यवाह आहेत, केंद्रीय कार्यकारिणी मंडळ आहे, तिथून वस्ती प्रमुखापर्यंत. म्हणजे मध्ये जिल्हा आहे, भाग आहे, नगर आहे, वस्ती आहे, शाखा आहे, सगळीच रचना आहे. पण याच्या व्यतिरिक्त संघाचे उपक्रम आहेत, निरनिराळे उपक्रम आहेत. तर मी मगाशी ज्या स्वातंत्र्याविषयी बोललो तर ते स्वातंत्र्य तुम्हाला तिथे आहे. त्यामुळे तुम्ही समाजाच्या हिताचे जेवढे प्रयोग करू शकता तेवढे प्रयोग करा. मला जरा नीट समजावून सांगा, मूळ संघ, त्याची रचना, संघ परिवारातील संस्था, 32 का 35 उपक्रम प्रमुख, ते नक्की काय आहेत? आणि तुम्ही जे मगासपासून उल्लेख करताय की संघ स्वयंसेवकांनी स्वतःहून चालू केलेले उपक्रम, हे काय? नाही, संघ मी मगाशी म्हटलं तसं संघाची एक रचना आहे, संघाचे दैनंदिन कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आयाम आहेत, ज्याच्यात संघ व्यस्त आहे. संघ पूर्ण व्यस्त आहे. सरसंघचालकांचं वेळापत्रक पाहिलं तर ते 1.5 वर्षाचं त्यांचं वेळापत्रक तयार असतं. त्यानुसार ते प्रवास करत असतात, कार्यकर्त्यांना भेटत असतात, सहयोगी संस्थांना भेटत असतात. हे सगळं संघाचं संघ म्हणून चालू असतं. मग आयाम काय आहेत किंवा सहयोगी संस्था किंवा संघ परिवारातल्या संस्था काय आहेत,
तर त्या ठिकाणच्या वेळ काळ परिस्थितीनुसार आकाराला आलेले हे उपक्रम आहेत. काही ठिकाणी त्या संस्था पण आहेत, म्हणजे रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन सुद्धा आहेत. विश्व हिंदू परिषद ही राम जन्मभूमी आंदोलनाच्या सगळ्या कालखंडामध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली संघ परिवाराची संघटना आहे, संस्था आहे किंवा उपक्रम आहे. 2014 नंतर भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक चर्चेत आलेला राजकीय पक्ष आहे. विश्व हिंदू परिषद जसं अशोक सिंगल वगैरे वगैरे या सगळ्या मंडळींनी चालवलेली त्यावेळी एक संस्था होती, आजही तसं आहे. भारतीय जनता पार्टी, कधी अटलजी असतील, कधी मोदी असतील, त्याचे शीर्षस्थ लोक आहेत. असे भरपूर आयाम आहेत. हे सगळे संघाच्या स्वयंसेवकांनी चालवलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष संघाचा आहे की नाही आहे याच्या वेळेस ज्याचा जेव्हा किस पाडला जातो तर त्याचं हेच सोपं उदाहरण आहे. त्याचं हे सोपं सुटसुटीत उत्तर हेच आहे की राजकीय पक्ष चालवणे हे संघाचं काम आहे का? तर राजकीय पक्ष चालवणे हे संघाचं काम नाही. संघाला त्याची काहीही पडलेली नाही. संघाला संघच चालवायचा आहे. राजकीय पक्ष संघाचा स्वयंसेवक देशाच्या राजकीय नेतृत्वाच्या शीर्षस्थानी असला तर संघ हिंदू हिताचा अजेंडा अधिक चांगल्या प्रकारे रेटू शकतो. पण तो नसेल तर काय करणार आहे? असं उलट झालंय का की त्यावेळी ज्या संस्था मोठ्या होतात परिवारातल्या, 90च्या दशकात कदाचित विश्व हिंदू परिषद असेल तेव्हा मी लहान होतो, आता 2010च्या दशकात आणि 20च्या दशकात भाजप आहे, त्यांच्या नजरेतून पूर्ण संघाला बघितलं जातं का? समाज असं पाहतो. त्यामुळे आणि तुम्ही जसं म्हणताय तो संघाच्या स्पॅन मधला प्रवासामधला एक छोटा टप्पा आहे. राम जन्मभूमी आंदोलन हे हिंदू समाजाचं आंदोलन होतं आणि त्यावेळेस संघाची खूप चेष्टा झाली. म्हणजे मी पुन्हा येतो, कारण जेव्हा बाबरी ढाचा पाडला तेव्हा संघाने ते ओन केलं नाही, बाळासाहेब ठाकरेंनी ते ओन केलं आणि त्यामुळे चेष्टा झाली. अनेक स्वयंसेवकांना असं आतून असं वाटलं, अरे काय ह्यांनी तिथे काहीच केलं नाही, आंदोलन आपण उभं केलं आणि आता आपल्याला कोणी ओनच करत नाही, हे कसं काय? तर ते पुन्हा तुम्हाला डॉक्टरांच्या जीवनात जावं लागतं की त्याचं श्रेय आपलं नाही. हा लढा हिंदू समाजाचा आहे आणि तो आधीपासून लढतो. आणि जर याचं उत्तर मला तुम्हाला आता एकदम पॉप्युलर टोन मध्ये द्यायचं असेल तर ते श्रेय न घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थिती आज काय आहे आणि ते श्रेय घेणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेची स्थिती आज काय आहे, तो आपल्या चर्चेचा विषय नाही, त्यामुळे आपण त्यात जाऊया नाही. पण तुम्ही राम जन्मभूमीचा उल्लेख केला म्हणून एक असा प्रश्न येतो की गोल ठेवती ना प्रत्येक संघटना. व्यक्ती निर्माण हे निरंतर गोल आहे, पण याच्या पलीकडे काही सेड अनसेड गोल असतात की ज्या दिशेनं संघटना काम करते. नाहीये संघाचा असा काही गोल, खरंच नाहीये. म्हणजे त्याच्यात लपवण्यासारखंही काही नाहीये. मी उत्तर माझं पूर्ण करत होतो. ज्यावेळेस राम जन्मभूमी आंदोलन पीकवर होतं त्यावेळेस जे सरसंघचालक होते, म्हणजे 2-3 वेळा राम जन्मभूमी आंदोलन असं वर गेलं आणि खाली आलं, त्यावेळेस 2 सरसंघचालक होते. बाळासाहेब देवरस अत्यंत सायलेंटली या सगळ्या विषयात काम करत होते. मग त्यावेळेस दृश्य स्वरूपात दिसणारी नेतृत्व होती ना, अशोक सिंगल होते, साध्वी ऋतंभरा होत्या, विनय कटियार होते. म्हणजे आजही युट्यूबवर कल्याण सिंगांचा व्हिडिओ कारसेव कोपर गोली नाही चलाऊंगा हा तुमचे काय शहारे आणणारा मोमेंट आहे ना. मग दृश्य स्वरूपात तीच नेतृत्व दिसत होती की मग ती रूढ अर्थाने संघाची नेतृत्व होती का? नाही, संघाचं नेतृत्व सरसंघचालकांकडेच आहे. हीच गोष्ट भाजपची आहे. 2014ला ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी या देशातल्या मूलभूत राजकीय परिवर्तनाला हात घातला त्यावेळेस बट नॅचरल, जिथे लोकशाही आहे, तिथे माध्यम आहेत, चर्चा आहे, तिथे अशा प्रकारे चर्चेच्या केंद्रस्थानी येणारी जी मंडळी आहेत ती दृश्य स्वरूपात दिसत राहतात आणि ती प्रमुख आहेत असं वाटायला पण लागतं. पण पुन्हा कमिंग बॅक टू RSS, संघ त्याचं काम त्याच्या पद्धतीने त्याच्या गतीने करतच असतो. पण RSSचा आपण विचार केला तर त्याच्या रचनेत जेवढं मला माहिती आहे त्यानुसार पूर्ण वेळ कार्यकर्ते असतात, आत्मसमर्पण असतं, स्वतःहून निवडलेली साधी वागणूक असेल किंवा आपण म्हणूया की वेगवेगळ्या गोष्टींचा त्याग असेल, म्हणजे मोबाईल न वापरण्यापासून, भारी कार न फिरण्यापासून सगळं.
आज 21व्या शतकात एवढं मटेरियलिस्टिक जग झालेलं असताना हा जो मेकॅनिझम आहे, हा मेकॅनिझम टिकेल असं वाटतं? बेस्ट ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी वापरणारे संघप्रचारक मी तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे त्यात काही वर्ज नाहीये. त्यावेळेस ही सगळी संसाधनं नव्हती, त्यामुळे जे मिनिमम बेस्ट अवेलेबल आहे त्यातही लोक काम करत होते. म्हणजे मला हा साधेपणा हा काही संघाने, तो संघाचा साईभाव आहे. तो संघाने काही म्हणजे अरविंद केजरीवाल सारखा घेतलेला नाहीये. त्यावेळेसच्या बेस्ट अवेलेबल रिसोर्सेस मध्ये संघ बेस्ट परफॉर्म करून दाखवत होता. आता टेक्नॉलॉजी आहे तर आयफोन, आयपॅड सगळं वापरतात ती. भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे सोडून संघात सगळं बदलू शकतं. संघापुढची काय आता आव्हान आहेत किंवा काय अशा गोष्टी आहेत की ज्याच्याकडे फ्युचरिस्टिक संघ बघत असेल? नाही, संघाने त्यांची 100 वर्षाच्या निमित्ताने आव्हानं आयडेंटिफाय केली आहेत. आणि पंचपरिवर्तनाची जी गोष्ट आहे म्हणजे पर्यावरण, आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे खरंच तुमच्या समोर प्रश्न आहेत. कुटुंब प्रबोधन आहे, समरसता आहे, पंचपरिवर्तनाचा अजेंडा संघाने ठेवलाय ना. आणि तो भविष्यातल्या देशासमोरच्या संकटांचा अंदाज घेऊनच ठेवलेला आहे. संघाची भाषा बदलायला हवी का? आयाम, पंचपरिवर्तन थोडी बदलतात. जिथे गरज वाटते तिथे त्या भाषेत बोलतात, वेगवेगळ्या भाषेत. महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त योगदान पूर्वांचलात आहे. आणि म्हणजे सुनील देवधर वगैरे सगळी नावही तुम्ही ऐकली. महाराष्ट्राने पूर्वांचल ठरवून तिथे जाऊन काम केलेलं. मग आता मुंबईत जन्मलेले, पुण्यात जन्मलेले जर ईशान्य भारताच्या भाषा जाऊन शिकून काम करत असतील तर या सगळ्या फारच क्षुल्लक गोष्टी आहेत, त्या बदलू शकतात. दुसरी गोष्ट, आता तुम्ही नामांतराच्या आंदोलनाचा उल्लेख केलात म्हणून काही वेळापूर्वी तुम्ही असं म्हणालात की विशेषतः माध्यम संघाच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी पसरवतात. ह्याच्याच पुढे जाऊन कोणत्याही देशाचं जे इंटलेक्च्युअल वर्तुळ असतं, जे विद्यापीठात असतं, जे कॉलेजात असतं, जे लेखकांच्यात असतं, कारण तुम्ही स्वतः एक वर्तमानपत्र डिजिटल पोर्टल चालवतं, त्याचे संपादक आहात, या सर्व क्षेत्रामध्ये संघ आणि संघानं घडवलेली माणसं तुमच्या डेफिनेशनची पुरेशी नाहीत का? संघ विचार तिथं पुरेसा पोचला नाही का? संघासमोर हे चॅलेंज थोडं नंतर आलेलं आहे आणि आता तिथे काम चालू आहे. कारण व्यक्ती निर्माणाच्या कामाला तुम्हाला खूप इंटेलेक्च्युअल गोष्टी लागत नाही. विचार मुळात तिथे ममत्व लागतं. हा माझ्याच समाजाचा एक घटक आहे आणि ममत्वासाठी काही तुम्हाला तत्वज्ञान लागत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक आंतरिक तळमळ लागते आपल्या समाज बांधवासाठी. आणि जेव्हा संघाला वाटलं की अशा प्रकारे डिस्कोर्स सेट करण्यासाठी असं काही ठरवून संघ कुठे कुठे माणसं टाकतोय असं नाहीये, पण तिथे स्वयंसेवक त्यांचं काम करतायत. म्हणजे प्रज्ञा प्रवाहासारखं काम आहे किंवा इंटेलेक्च्युअल समिट्स होतात. आणि व्यक्तीच्या मला विचाराल तर हे लिटफेस्ट वगैरे जे होत असतात, जिथे एका आयडिओलॉजीचा माणूस दुसऱ्या आयडिओलॉजीची टोपी उडवतो आणि मग हे ते बघितलं असेल तुम्ही रीलवर, त्यात मजा येते तुम्हाला, पण समाज म्हणून त्यात काही खूप घडत नाही. कारण तिथे एक डिवाइड ठरलेला असतो. म्हणजे जो उजव्याची टोपी उडवणारा असतो तो डाव्यांमध्ये पॉप्युलर असतो आणि जो डाव्यांची टोपी उडवतो तो उजव्यांमध्ये पॉप्युलर असतो. त्यातनं पुढे काही घडत नाही. संघाचा मूलभूत विचार तर याच्याही पुढे जातो. तो प्रत्यक्ष काम उभं करायला लावतो. तो मेजरेबल काम दाखवतो. तो न्यूमरिकली डिफाईन करू शकतो. त्याच्यामुळे इंटेलेक्च्युअल क्लास संघाकडे नाहीये असं माझं मत नाहीये. म्हणजे दत्तोपंत ठेंगडी होते, दीनदयाल उपाध्याय होते, थर्ड वे, अल्टरनेट वे, हे सगळे थॉट्स आयडिओलॉजी मध्ये जे आलेले आहेत ते सगळे इंटेलेक्च्युअल्सनीच आणलेले आहेत. म्हणजे सुधीर फडके मुंबई महानगराचे संघाचे प्रमुख होते, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे आर्ट नाहीये, इंटेलेक्च्युअल नाहीये. वासुदेव कामत, राज दत्त, कितीतरी नाव आहेत जी आर्ट, नॅरेटिव्ह आणि या सगळ्या क्षेत्रात काम करतायत. डाव्यांनी ज्या प्रकारे ठरवून ही या सगळ्या संस्था, माध्यम अडवून ठेवली, त्याचे परिणाम आज त्यांना पाहायला मिळत आहेत. ती पडली आहेत, त्यांच्या फॉलोअरशिप पडलेले आहेत, रीडरशिप गेलेले आहेत, नव्या युथचं फॉलोईंग नाहीये. सगळीकडे असा आरडाओरडा दिसतोय की हे घडत नाहीये, ते घडत नाहीये. तो कुठून येतोय? खरा आहे तो काळानुसार न बदलण्यात येतोय. तो
काळानुसार बदललेली समाजासमोरची आव्हानं तुम्हाला दिसत नाहीत, कळत नाहीत, किंवा कळत असली, दिसत असली तरी तुम्हाला ते अड्रेसच करता येत नाही, बिकॉज यू आर अनेबल टू चेंज युअर सेल्फ. संघ सातत्याने बदलतो. संघ गणवेश बदलू शकतो, संघ कार्यपद्धती बदलू शकतो, संघ भोजन मंत्र छोटा करू शकतो. संघ सातत्याने बदलत असतो. संघ संवादी असतो समाजाशी, आणि त्यातनं संघाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होत असतात, बदल घडत असतात. गरज नाहीये की ते सगळे बदल संघाने जाऊन समाजाला ओरडून ओरडून सांगितलेच पाहिजे. संघ संघाच्या ठिकाणी स्वतःला कोर्स ऑफ करेक्शन मध्ये सतत असतो, सतत ती चालू असते प्रक्रिया. त्याशिवाय एखादी संघटना 100 वर्षाचा प्रवास गाठणं सोपं नाहीये. एका संघाची 2 संघ का नाही झाले, कुठला का नाही संघ? सरसंघ चालकांचं जे स्थित्यंतर आहे ते संघात किती सहज होऊन जातं. बाहेर समाजात एक गणपती मंडळाचा अध्यक्ष बदलायला मारामाऱ्या होतात. एवढी मोठी संघटना आहे, ती बलाढ्य संघटना आहे, इतक्या सहज स्वतःचं परिवर्तन कसं काय करून घेते? 2 गोष्टींनी 21वे शतक प्रामुख्यानं व्यापलंय असं जगभरात म्हणतात. एक टेक्नॉलॉजी इन ऑल फॉर्म्स, IT, मध्यम वर्ग, मग IT मिलनाचा तुम्ही उल्लेख केला, आता AI, आणि दुसरं फायनान्शियलायझेशन, म्हणजे सर्व गोष्टी आर्थिक बाबींमध्ये बघणं. या 2 मुद्द्यांवरती संघात कशा प्रकारे विचार केला जातो याची मला क्युरियोसिटी. संघात विचार केला जातो म्हणजे अशी काही त्याची वर्कशॉप्स किंवा असं काही होत नाही, पण त्या ठिकाणचे स्वयंसेवक साप्ताहिक मिलनांमध्ये, मासिक मिलनांमध्ये एकत्र येतात, विचार करतात. आमच्याकडे मुंबईत कॉर्पोरेट्समध्ये अशा प्रकारे दर महिन्यातनं एकदा मोठे बँकर्स जे संघाच्या विचारांवर विश्वास ठेवतात, स्वतःला स्वयंसेवक मानतात, अशा प्रकारचे बँकर्स एकत्र येऊन विचार करतात. अशा प्रकारचे इकॉनॉमिस्ट येऊन विचार करतात. हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन्स ज्याला म्हणतात, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या BSCचा प्रमुख असू शकतो, NSCचा, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख असतो, अशी येतात ना माणसं, एकत्र येतात, बजेटचं अनालिसिस करतात, त्यांच्या ठिकाणी ते विचार करतात. त्याचं ते सिम्पोजिएझम करत नाही, तेवढंच आहे, विचार करतात. ज्या विचाराने या देशाला 2 पंतप्रधान दिले आणि जे गिव्हन द चॉईस सगळ्यात इफेक्टिव्ह पंतप्रधान होते, त्यांच्या मागे या सगळ्या प्रक्रिया चालूच असतात ना वैचारिक. त्याच्याशिवाय कसं होणार? व्यक्ती निर्माणाचं काम करायला राजकीय सत्ता किती महत्वाची असते? खूप नसते, खरं सांगतो, खूप खूप गरजेची नसते. मी मगाशी म्हटलं ना, व्यक्ती निर्माणाच्या कामाला तुम्हाला ममत्व लागतं, आणि राजकीय पक्षातल्या एका कार्यकर्त्याला दुसऱ्या कार्यकर्त्याविषयी ममत्व असू नये असं नाहीये, पण ते दुर्दैवाने तिथे नसतं, कारण तो सगळ्यात स्वार्थी प्रांत आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचा नियम तिथेच लागू पडतो, कारण तो राजकारणाचा स्थायी भाव आहे. तिथे टफ कॉम्पिटिशन आहे, तिथे कंटिन्युअस कॉम्पिटिशन आहे. तिथे तुम्ही हरलात तर लोक तुम्हाला 5 वर्षांनी घरीच पाठवणार आहेत. 150व्या वर्धापन दिनी किंवा स्थापना दिनी किंवा 125व्या स्थापना दिनी काय असावं संघाची ओळख त्या पिढीला, संघाचं काम, संघाचा टेक अवे असं वाटतं? त्यावेळेस समाजासमोर काय चॅलेंजेस असतील? मुळात संघाची स्थापना करणाऱ्या डॉक्टर एडगेवारांना संघ विसर्जित झाला पाहिजे असं वाटत होतं. आजही संघ स्वतःच्या म्हणजे नेहरूंची शताब्दी होती, ती सरकारनी जोरात साजरी केली, इंद्रेची केली, अशी खूप उदाहरणे आहेत. संघाची शताब्दी साजरी करायला संघ काही खूप उत्सुक नाहीये. उलट ही 100 वर्ष संघ समाजात जाण्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधताय. तुम्ही संचलन किंवा विजयादशमीचे उत्सव वस्तीपर्यंत घेऊन जा असं संघाचा आग्रह आहे, आणि ते काय देर इज नो सेलिब्रेशन, त्याच्यामध्ये रुटीनच कार्यक्रम आहे. पुन्हा कोणीतरी येणार आहे, बौद्धिक देणार आहे, तुम्हाला पथसंचलन करायचं आहे, जिथे ते शक्य नाहीये तिथे स्वयंसेवकांनी गणवेशात एकत्र येणं अपेक्षित आहे. त्यामुळे पुन्हा मॉडेल तेच आहे, कारण त्यातनं संघ शिकलेला आहे. आतापर्यंत जे वेगवेगळे प्रयोग हिंदू समाजाने स्वतःच्या उत्थानासाठी केलेले आहेत, त्यातला हा बेस्ट प्रूव्हन प्रयोग आहे असं माझं मत आहे. शाखा हे मेकॅनिझम आत्ता किती राहिलंय, त्याचं नवीन मॉडेल काय आलंय, मला क्युरियोसिटी. मी एकदम इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, जी तुम्हाला कुठे डॉक्युमेंटेड सापडणार नाही. जेव्हा मुंबईत गिरणी कामगार
ही गोष्ट खूप व्हायब्रंट होती. हम्म. तर त्या पाळ्यांमध्ये शाखा लागायच्या, म्हणजे पाळ्या असायच्या ना, 1:30 वाजता रात्रीची शिफ्ट, नाईट शिफ्ट असायची. हम्म. तर रात्री 1:30 वाजता मिलच्या गेटवर जाऊन शाखा लावणारे स्वयंसेवक मला माहिती आहेत, आजही आहेत, 92 वर्षाचे आहेत, आमच्या वरळीत राहतात. मुंबईमध्ये ट्युशन्सचं प्रस्थ खूप होतं आजही. त्यामुळे बालांची रात्र शाखा, लहान मुलांची रात्र शाखा 9 ते 10 ही शाखा. मग सगळ्याच ठिकाणी प्रभावी शाखाच असतात का, तर नसतात. मग तिथे तिथे स्थलकाल आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे प्रयोग स्वयंसेवक करतात. जसं मी ते मायग्रीन सोसायटीचं उदाहरण दिलं, तर लोक जोडले जातात, हजारो लोक त्यांच्या बरोबर आज ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे शाखा हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा संघाचे स्वयंसेवक वेगवेगळे प्रयोग करतायत. म्हणजे 6 डिसेंबरला आपल्याकडे शिवाजी पार्कला खूप मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांना मानणारा वर्ग संपूर्ण देशातनं एकत्र येतो. आता ज्यावेळेस इतक्या सर्व प्रकारच्या शासकीय व्यवस्था तिथे लागल्या नव्हत्या, त्यावेळेस घराघरातना पोळ्या गोळा करून तिथे भाजी शिजवणं आणि त्या सगळ्यांना जीव खाऊ घालणं, हा प्रयोग शाखेच्या स्वयंसेवकांचाच आहे. म्हणजे दादर, परळ, वरळी, शिवडी, माझगाव, गोडबदेव या भागातले जे सगळे स्वयंसेवक आहेत संघाचे, ते व्यवस्थित सकाळी ताज्या पोळ्या बनवून दुपारपर्यंत त्यांना मिळतील. हा उपक्रम आहे आणि हा प्रभावी आहे का? आहे. त्यामुळे संघाचं इंटेलेक्च्युअल पोर्ट्रेट तुम्ही कसंही रेखाटत असलात तरी सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी समाजापर्यंत नेऊन पोहोचवलेला एक संघ आहे आणि तो वेगळा आहे आणि त्याची अनुभूती प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी निरनिराळी आहे आणि ती सुंदर आहे. शेवटच्या टप्प्यातला प्रश्न, ह्या ज्या संघ परिवारातल्या संस्था आहेत त्यांच्यात कित्येकदा वैचारिक मतभेद दिसतात किंवा त्यांच्या डायरेक्शन्स वेगवेगळ्या असतात. मजदूर संघ काही वेगळी भूमिका मांडत असेल, IT जे कार्यकर्ते आहेत ते वेगळी भूमिका मांडत असतील. एकाच अम्ब्रेला खाली टॅक्सेशनवर वेगवेगळे हे उदाहरण टॅक्सेशनचं, असं तुम्ही कॉम्प्युटरचं उदाहरण दिलं. एकाच अम्ब्रेला खालची लोक वेगवेगळ्या दिशांना जात आहेत, हे कसं मॅनेज केलं जातं? कारण की सन्मान आहे, त्याचा विरोध आहे, त्याला स्वातंत्र्य आहे. मी मगाशी म्हटलं तसं त्याला मांडायचं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य एका कार्यपद्धतीतनं आलेलं आहे. एक बाबाराव भिडेंची गोष्ट सांगतात. एक गोष्ट ठरवली होती पुण्यात संघाच्या कामाची, की एक काहीतरी गोष्ट त्यावेळेस स्वयंसेवकांनी ठरवली होती. ते म्हणाले विरोधात कोण आहेत, तर त्यांनी हात वर केला की माझा याला विरोध आहे. बाजूने कोण आहेत, तर बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी हात वर केला. मग आता माझा विरोधाला काही अर्थच राहिला नाही. सगळ्यांनी मिळून जे ठरवलंय ते आपण करायचंय, हे सामूहिक शहाणपण. त्यामुळे असे विरोध होतात, कडाडून होतात आणि त्याची अंतर्द्वंद्व पण असतात. आणि जर तुम्ही संघाला द मोस्ट लिबरल, मोस्ट सेक्युलर, हे मोस्ट प्रॅग्मॅटिक अशा प्रकारची संस्था म्हणून पाहायला तयार असाल तर याचे सगळे निकष आणि परिणाम तुम्हाला संघात पाहायला मिळतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे चर्चा होतात, वाद होतात, वेगळी मतं असू शकतात, त्याचा सन्मानही असतो. योग्य व्यासपीठावरती सोडवली जातात, ती टीव्ही चॅनलच्या डिबेटमध्ये घेऊन नेली जात नाही. मुळात एक विश्वास आहे की एकतर ते व्यक्तिगत वाद नसतात, ते देशाच्या हिताची वेगवेगळी मतं असतात. त्यामुळे योग्य वेळी त्यांना न्याय मिळेल, योग्य वेळी ते प्रश्न सोडवले जातील असं संघाच्या स्वयंसेवकांना वाटतं. तुम्ही सेक्युलर या शब्दाचा उल्लेख केला, त्याच्यावरून कायम एक आक्षेप घेतला जातो की संघाच्या लिडरशिपमध्ये बहुजन समाज फारसा नसतो आणि एकूणच संघाच्या रचनेत अपवाद वगळता अल्पसंख्याक धर्माचे प्रतिनिधी नसतात. काय म्हणा? नाही, अल्पसंख्याकांचा विषय असा आहे की त्यांना जबरदस्तीने आपण जाऊन कुठून आणू शकत नाही. मुळात सेमेटिक रिलिजन तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायची परवानगीच देत नाही. आणि जर तसं कोणी येणार असेल तर ते संवाद होऊ शकतात, होतात. डॉक्टर मोहनजी भागवतांनी त्यासाठी पुढाकार घेतलेले, त्याच्यावर चर्चाही होते, वादही होतात, ते सगळं माध्यमात येते असतं. त्यामुळे संघाला काही मुसलमान वर्ज नाही आहेत, पण हिंदू हिताच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या मुसलमानांनाही आपण सोबत घेऊ असं नाहीये. म्हणजे अशी एवढं संघ भाबडा नाहीये, एवढा भाबडेपणा संघाला परवडणारा नाहीये. त्यामुळे त्यांच्यातले जे चांगले लोक आहेत, ज्यांची संवाद होऊ शकतो, जे आपले पूर्वजही इथलेच होते, आपले पूर्वसुरीही इथल्याच होत्या, हे मानतात.
ते संघाला वर्ज नाहीये, त्यांना संघ कार्यालयात यायला मनाई नाहीये. हम्म. तर आपण मनातून मूर्तीपूजा मानणार नसू, गाय कापणं हा आपला अधिकार आहे असं आपल्याला वाटत असेल तर तिथे कन्फ्रंटेशन येणारच आहे. ते का नाही येणार? आणि मी मगाशी म्हटलं जसं सामाजिक समरसतेचं काम ज्यावेळेस संघाने सुरू केलं तर त्यावेळेस पासून नामांतरणाच्या साधारण त्या कालखंडापासून ते आजपर्यंत त्याच्या अभिव्यक्ती खूप सुंदर आहेत. म्हणजे अनुसूचित जाती जमातीचं सगळ्यात जास्त लोकप्रतिनिधित्व हे भारतीय जनता पक्षात आहे. त्यामुळे ह्याला काय अर्थ आहे? स्टॅटिस्टिकली इट कॅन बी प्रूव्ड रॉंग. बहुजन समाजाचं तसंच आहे. संघात काही कुणाची जात तपासून काम दिलं जात नाही. त्यामुळे तुम्ही हा अँगल मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात तो शोधायचा प्रयत्न केलेला नाहीये. ते माझ्यासाठी फार अनैसर्गिक असतं संघाचा स्वयंसेवक म्हणून. पण तुम्हाला अशा प्रकारे शोधायचं असेल तर तुम्ही ते शोधू शकता आणि मला 100% गॅरंटी आहे की तुम्हाला संघाच्या सर्वच श्रेणीमध्ये समाजातले सर्व घटक सापडतील. शेवटचा प्रश्न, या संघाच्या 100 निमित्त वेगवेगळ्या लोकांना संघाबद्दल कुतूहल आहे. एक असा वर्ग की जो संघाशी संबंधित आहे आणि एक असा वर्ग की जो संघाला वेगवेगळ्या कारणानं विरोध करतो. या दोन्ही बाजूला घेतल्या तर मध्ये असणारा आणि या निमित्तानं संघाबद्दल कुतूहल निर्माण झालेला एक वर्ग आजूबाजूला दिसतो. या वर्गाला तुम्हाला संघाबद्दल क्रक्स मध्ये काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगा? संघात या, संघ समजून घ्या, जे तुम्हाला जमेल त्या संघाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला जोडून घ्या. दॅट्स ऑल. हा, हे म्हणजे खरं तर इथं मी थांबायला पाहिजे, पण हे खूप जण सांगतात की संघात आल्याशिवाय संघ समजत नाही, त्याशिवाय तुम्ही संघाविषयी बोलू नका. हे नक्की काय आहे? संघाविषयी बोलू नका असं माझं मत नाहीये, पण संघ समजून घ्या, संघात या. मी मगाशी म्हटलं ना, ही डॉक्टर एडगेवारांनी त्यांच्या आयुष्यात मी 3-4 उदाहरणे दिली डॉक्टरांच्या सहभागाची. त्यानंतर त्यांनी कॉइन केलेला हा सगळ्यात वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे आणि जो आतापर्यंत तरी खूप छान चालू आहे. त्याचा फॉर्मॅट कदाचित उद्या अजून काही वेगळा असू शकतो. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की भविष्यातला संघ कसा असेल, तर भविष्यातला संघ कदाचित वेगळा असू शकतो. शेवटचा प्रश्न, जगभरात सगळीकडं सेंटर टू राईट विचारांचा प्रभाव वाढलेला आहे. अगदी अमेरिकेपासून ते खाली ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पर्यंत. हिंदू राष्ट्र तुम्ही म्हणालात त्यातला दुसरा भाग हा राष्ट्रवादाचा आहे. तर 2 प्रश्न आहेत. एक, जगभरात संघासारख्या किंवा संघ प्रेरित संस्था काम करतात का, हा भाग आहे. आणि दुसरं, हे जो राईटचा प्रभाव आहे जगातला, ह्याचा आणि संघाचा अन्योन्य संबंध भारतासाठी एकमेकांशी जग कनेक्टेड आहे, कसा दिसतो? सेंटर टू राईट ही जी कल्पना आहे ना, ती कुठून आलेली आहे? तर ती एका विरोधाभासातून आलेली आहे. तो विरोधाभास कुठनं आलेला आहे? तर तो जी मूल्य तुम्ही बोलणार आहात त्या मूल्यांशी केलेल्या बेईमानीतनं आलेला आहे. म्हणजे आम्ही लेफ्टची मूल्य बोलू, परंतु आम्ही कुठल्या तरी कॅपिटलिस्टच्या फंडिंगवर आमची ऑर्गनायझेशन चालू, पण तोंडाने आम्ही लेफ्टच्या विरोधात, म्हणजे आम्ही लेफ्टिस्ट असू, आम्ही कॉर्पोरेटला शिव्या देऊ, आपल्याला नोबेल मिळावं म्हणून आपण जगाची पाहिजे तशी वाट लावून टाकू, आपल्याला शांततेचं नोबेल हवं, मग आपल्याला ती हिपोक्रेसी कुठेतरी. आणि हा संघर्ष हा खूप जुना आहे, तो आत्ताचा नाहीये, तो सेंटर टू राईट नाहीये, तो मुळात सेमेटिक रिलिजनच्या विरोधातनं जन्माला आलेला. आणि अशी 8-9 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे केमाल पाशाचं उदाहरण आहे, रुशेल्यूटचं उदाहरण आहे, त्याच्यानंतर जेफरसनचं उदाहरण आहे. त्या ठिकाणी लोकांनी आपला नॅशनलिझम डिफाईन केलाय. तो सेंटर लेफ्ट राईट असा काही नाहीये. अनेक ठिकाणी तो चर्च वर्सेस विचारवंत आहे, अनेक ठिकाणी तो चर्च मधला एक गट विरुद्ध दुसरा गट आहे. मग ती मुक्तीपत्र देणं वगैरे, आता संघाचा विषय आपण त्याच्यावर विस्ताराने बोलू नये, पण तो मोठा संघर्ष आहे, त्याला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. आणि भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये संघाने संघापुरतं, भारतापुरतं त्याचं उत्तर शोधलेलं आहे. म्हणजे ठिकठिकाणचा तुम्ही जसं म्हणताय तसा तो राईट विंगचा राईज कुठून आहे,
तर तो ग्लोबल मूल्यांसाठी ट्रम्पना मिळालेलं यश का आहे? कारण ओबामा कंटिन्युअसली ज्या मूल्यांबद्दल बोलत होते त्या मूल्यांना अनुसरून वागत होते असं दिसत नाही ना. म्हणजे त्या हेल्थ केअरच्या इन्शुरन्ससाठी हे बलाढ्य राष्ट्र आणि त्याचा नागरिक साध्या हेल्थ इन्शुरन्ससाठी तडफडतो आणि इकडे आपण अजूनही आयुष्यमानची कार्ड अशी सहज वाटतं. किती फरक आहे. त्यामुळे सेंटर टू राईटचा जो राईज आहे त्याचा अर्थोअर्थी संघाशी काही संबंध नाही, पण संघाने संघाचा राष्ट्रवाद भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये पूर्ण आधी डिफाईन केलेला आहे आणि तो 1925 साली किंबहुना त्याच्या आधी डॉक्टरांनी डिफाईन केलं की हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू म्हणून ही भूमी आमची आहे आणि आमची सांस्कृतिक मूल्य जगातल्या कुणाशी आम्हाला संवाद साधायला, त्यांच्याबरोबर मैत्री करायला आम्हाला अडचणीची नाहीये. इस्रायल पण आमचा मित्र असू शकतो आणि इस्रायलच्या बरोबर भांडण करणारे सगळे देश आमचे मित्र असू शकतात. त्यामुळे भारताने स्वतःचा नॅशनलिझम डिफाईन केला. तो खूप कॉम्प्लेक्स विषय आहे आणि ठिकठिकाणी ती खूप ठिकाणी आहेत. जर्मनीत आहे, इटलीत आहेत, अमेरिकेत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष आहेत आणि त्यानंतर त्यांनी तो सेंटर टू राईट नाहीये, तो त्यांचा नेटिव्ह नॅशनलिझम आहे. कारण अरे आम्ही देश म्हणून बेरोजगार राहणार, आम्ही देश म्हणून साधन सुविधांपासून वंचित राहणार आणि कुणीतरी बाहेरचे लोक आणून तुम्ही आमच्या आज युरोपमध्ये काय स्थिती आहे, फ्रान्सची स्थिती काय आहे, इटलीची स्थिती काय आहे, लंडनमध्ये काय चालू आहे, हे कुठून आलं? विस्थापितांना आम्हाला शरणार्थी म्हणून जागा द्यायची आहे, पण हे विस्थापित तुमच्या सिव्हिल सोसायटी विषयी डू दे हॅव रिस्पेक्ट अबाउट इट? त्यांना तुमच्या संविधानाविषयी त्या देशाच्या त्यांना आहे सन्मान नाहीये, त्यांना शरिया आणायचंय, त्यांना तशा प्रकारे चालवायचं आहे. सो देअर इज अ क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. राईट. थोडं आपण ग्लोबल कॉन्टेक्स्टला गेलो, पण आपण संघाबद्दल भरपूर बोललो आणि संघ समजून घेता आला, संघाच्या भविष्यातली आव्हानं आणि संधी समजून घेता आल्या. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद विनायक.